सोयाबीनच्या प्लॉटवर आलेलो आहोत आपण. सचिन महाजन यांच्या काही अडचणीमुळं सचिन महाजन यांच्या अडचणीमुळं त्यांच्या दिमागानं ट्रॅक्टरवर कोळपणीचं अवजार तयार केलेलं आहे आणि एकदम सक्सेसफुल झालेलं आहे अवजार ते. तर ते कशा पद्धतीत केलेत ते स्वतः सांगतील. सचिन महाजन हे जायफळचे आहेत शेतकरी. तुम्ही थोडी माहिती सांगायची कसं काय नेमकं कशामुळे तुम्ही हे अवजार तयार केलं, विकसित केलं. आता पहिला मुद्दा जोरात बोला. वैयक्तिक अडचण. माणूसच यायला तयार नाही मजुराला. शेतीत काम न करू वाटण्यामुळे ही करायची पळी आली शेतकऱ्याला. नाही घेऊन ह्याला कट करून आपल्या लेवलनं आणून सगळ्या गोष्टीचं विचार करून तोडमोड व्यवस्थित करून सगळ्या गोष्टी बाबी लक्षात घेऊन लेवल आपल्या दिमागानं लावू. बरं, असं केलं आहे. मग ह्याच्यावर आता ही जी चाकं घेतलेत तुम्ही, ह्या चाकावर म्हणजे कोणचे अवजार चालतात अजून ही जी तुम्ही फ्रेम केले? फवारणी चलते 40 फूट लांबीची फवारणी चलते. नोजल खाली असल्यामुळं मग एकदम फवारणी चांगली होते. का तर असे नोजल असले खाली इकडं 20 फूट आणि इकडं 20 फूट, इकडं 20 इकडं 20 40 फूट म्हणजे जवळजवळ 18 इंचातल्या 38 काकड्या घेऊन चालतंय. हे सेकंड हँड होतं का? नाही, एक जणानं नवीन घेतलं होतं, त्याला जमलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा डेअरिंग करून घेऊन त्याचा सगळं तोडमोड विकास करून लेवल लावून करण्यात आलं. ह्याच्यात काय अजून तुम्हाला सुधारणा करू वाटते का? नाही, आता काही नाही. आता सगळी एकदम ओके झाली. 8-10 दिवस गेले ती सुधारणा करण्यात. आता सुधारणा काही करण्याची जरूरत नाही माझ्या मते तर. नाही म्हणजे का आता मागं काय होईल, कशा पद्धतीत होईल. रान क्लिअर येईल एकदम. रानाचं काही नाही, एकदम क्लिअर, एकदम सक्सेसफुल झालं. मजूर असं कोळप पकडू बी शकत नाही असं दाबून. 700 रुपये हजेरी झालेली आहे मजुराला. 700 देऊन बी यायला तयार नाही. शेतकऱ्याला 3 मजूर पाहिजेत किंवा 2 मजूर पाहिजेत. एक येत नाही. आलेल्याचा बी उपयोग होत नाही ना. बरं जाधव साहेब, मग बोशेचे जाधव साहेब, तुमचं काय म्हणणं आहे ह्या यंत्रावर? यंत्रावर म्हणणं म्हणजे काही नंबर 1 सुविधा झाली तयार बिगर माणसाची. शेतकऱ्याला चांगला पर्याय आहे का? नंबर 1 पर्याय झाला. माणसाच्या माग राहण्यापेक्षाही चांगला आहे व्यवस्थित. बरं, दाखवा आम्हाला एकदा ट्रायल. गाडी बारीक सारीक सगळं आयचं चाललेलं आहे आणि व्यवस्थित एकदम. मध्ये काही माणसानं धरायची गरज नाही ना, काही नाही. काळाची गरज आहे आता ह्याच्यासाठी. हे बारीक फुले आहेत ती सगळं चाललेलं. चला हे आता ह्याच्यात काय सुधारणा करावं वाटायला तुम्हाला? मग प्रत्येक शेतकऱ्याचे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांनी करायला काय अडचण? त्यांना मार्गदर्शन करताना तुम्ही आपल्या यंत्राबद्दल माहिती दिल्याबद्दल